सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। रेणुका विद्यालय झिडके येथे शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर रेणुका विद्यालय झिडके येथे घेण्यात आले। नागरिकांना विविध महसूल विषयक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे व त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता। या शिबिराचे आयोजन डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी ठाणे अमित सानप, उपविभागीय अधिकारी भिवंडी अभिजित कोल्हे, तहसीलदार भिवंडी तसेच त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। माननीय तहसीलदार साहेब यांनी नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले। शिबिरामध्ये उत्पन्न, रहिवासी, जाती व नॉन क्रिमिलियर दाखल्यांचे वितरण, 7, 12 व 8 च्या उतार्यांचे वाटप, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती, मोफत आरोग्य तपासणी, KYC व ॲग्रिस्टेक फार्मर ID तयार करणे, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना व विविध सामाजिक योजनांची माहिती व लाभ, मोजणी अर्ज स्वीकारणे तसेच बिनशेती परवान्यासंदर्भात मार्गदर्शन अशा अनेक सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। या कार्यक्रमास जितेंद्र डाके साहेब, प्रकाशजी म्हात्रे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासजी देवासाहेब, अंबाडी उपसरपंच कविता कैलास जाधव मॅडम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला महत्त्वाची उपस्थिती लाभलेले जितेंद्र डाके साहेब, प्रकाशजी म्हात्रे साहेब, कैलास जाधव साहेब, माननीय उपसरपंच मॅडम, या संस्थेचे अध्यक्ष सरपंच साहेब, माझे सर्व विभागाचे सहकारी अधिकारी, उपस्थित असलेले अनुलोम संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अगदी तळागाळापासून ते अधिकाऱ्यापर्यंत उपस्थित असलेला पूर्ण वृंद, भिवंडीची पूर्ण प्रशासकीय टीम आहे, त्या सर्व प्रशासकीय परिवाराचे सदस्य, पत्रकार बंधू भगिनी आणि उपस्थित नागरिक, आज आम्हाला इथे खरोखर आनंद होत आहे। खरं तर आज दुग्ध शर्करा योग आहे, कारण माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी निर्देशित केल्याप्रमाणे 22 जुलैला जी स्वर्गीय अजितदादा पवार यांची जी पहिली जयंती होती आणि तसंच माननीय मुख्यमंत्री साहेब यांचा जो जन्मदिवस होता, वाढदिवस होता, या दोन्हीचे औचित्य साधून प्रत्येक मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत आपण हे समाधान शिबिर आयोजित करत आहोत। तर हा एक योग आहे। आणि साहेब, दुसरा म्हणजे आज 1 ऑगस्ट आहे, आज महसूल दिन आहे। तर सर्वप्रथम या शिबिराच्या निमित्ताने आणि महसूल दिनाच्या निमित्ताने मी सर्व उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आणि संपूर्ण प्रशासकीय परिवाराच्या सदस्यांचे खूप खूप आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि या महसूल दिनाच्या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्या झाल्याच पाहिजेत, कारण महसूल प्रशासन हे नेहमी महसूल असं म्हणत नाही, परंतु अविरत जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्यरत असलेले आणि संधी मिळालेली आहे, तर त्याचा खूप आनंद होत आहे। या शिबिराचं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की प्रमुख उद्देश हा आहे की एकाच छताखाली शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हे उपस्थित राहतील आणि या शिबिराच्या ठिकाणी जे लाभार्थी असतील त्यांना त्याच ठिकाणी विविध योजनांचा आपण इथे त्यांच्या अर्जांवर कार्यवाही करून लाभ देणार आहोत। ही शिबिराची मध्यवर्ती संकल्पना आहे आणि सुरुवातीला ही शिबिरं आहेत ही केवळ दाखल्यांपुरती मर्यादित होती। आपण शैक्षणिक दाखल्यांसाठी ही शिबिरं आयोजित करत होतो, परंतु याच्यामध्ये आता मूल्यवर्धन होत व्हॅल्यू ॲडिशन होत याच्यामध्ये आपण आज अशा स्थितीला पोहोचलो आहोत
यामध्ये तालुक्याच्या सर्व शासकीय विभागांच्या सेवा आपण आज इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शैक्षणिक दाखले जसं उत्पन्न दाखले असतील, जातीचे दाखले असतील, डोमिसाईल दाखले असतील, त्यांच्यापासून ते रेशन कार्डमधली काही दुरुस्ती असेल, नवीन नोंदणी असेल, आधार नोंदणी असेल, महिला बाल विकास विभाग असेल, त्यांचा कक्ष इथे आपण उभारलेला आहे. तालुका कृषी अधिकारी यांचा इथे कक्ष उभारलेला आहे. विविध शेतीविषयक योजना असतील. त्यानंतर माननीय महसूल मंत्री यांची जी महत्त्वाची फ्लॅगशिप योजना आहे, 2 याच्यामध्ये योजना प्रामुख्याने मी नमूद करू इच्छितो. एक म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, आणि तसंच 25 मार्च 2024ला जो शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार आपण 1 जानेवारी 2011च्या पूर्वीची शासकीय जमिनीवरील सर्व जी रहिवासी जी अतिक्रमणं आहेत, जी घरं आहेत, त्यांना आपण नियमानुकूल करून देणार आहोत. अशा दोन्ही योजनांसाठी आम्ही इथे खास विशेष कक्ष उभारलेला आहे. याशिवाय महाराष्ट्र मराठी न्यूज सागर राऊत अंबाडी.